एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा निर्णय कोर कमिटीचा. सूत्रांची माहिती, कोर कमिटी आणि सुनेत्रा पवारांच्या सहमतीनेच शपथविधी लवकर करण्याचा निर्णय असं सूत्रांमार्फत कळतंय. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणं ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांची आहे. सूत्रांची माहिती, तर काही जण मुद्दाम दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरण चर्चा घडवू पाहत असल्याने इतक्या घाईत सुनेत्रा पवारांची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा निर्णय कोर कमिटीचा असल्याची माहिती सूत्रांमार्फत आता समोर आलेली आहे. कोर कमिटी आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच शपथविधी लवकर करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणं ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांची, अशी माहिती सूत्रांची. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडलेले आहेत. अक्षय, सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा निर्णय कोर कमिटीचा असं कळतंय, काय माहिती? नक्कीच वृषाली, खरं तर सुनेत्रा पवार ह्या आज उपमुख्यमंत्री पदाची लोकभवनामध्ये शपथ घेणार आहे आणि त्यापूर्वी आमदारांची बैठक होणार आहे. या सगळ्या बैठकीमध्ये विधिमंडळाचा गटनेता म्हणून सुनेत्रा पवारांची निवड केली जाणार आहे. हा सगळा जो काही निर्णय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचा हा सगळा निर्णय आहे आणि हे सगळे कोर कमिटीचे जे सदस्य आहेत, अर्थातच सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हे या चारही नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती वर्षा या निवासस्थानी जाऊन घेतलेली होती आणि या सगळ्या बैठकीच्या दरम्यान हे सगळे निर्णय जे आहेत ते या चर्चेदरम्यान ठरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज सर्वच आमदारांना मुंबईमध्ये दाखल होण्याचे आदेश. निश्चित. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.